आजपर्यंत यूट्यूबवर कधीही नाही सांगितलेली जगातील सर्वात सोपी रेसिपी म्हणजे आज आपण इथे साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड बनवणार आहोत। जे बॉबी असते ना त्यापेक्षाही क्रिस्पी असे हे पापड तयार होतात, ते सुद्धा कुकरमध्ये, आणि एवढे झटपट होतात की यासाठी काही एक्स्ट्राची मेहनत घ्यायची गरज नाही आणि एक्स्ट्राचा वेळही घालवायचा गरज नाही। फक्त एकदा कुकर लावून ठेवायचा आणि नंतर डायरेक्ट पापड घालायचे। खूपच सोपी रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आवडेल। आणि पापड झाल्यानंतर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा की पापड तुम्हाला कसे वाटले। असले अमेझिंग पापड होतात की मी पहिल्यांदा याआधी असे पापड कधीही खाल्ले नाहीत। मी ही ट्राय केलेली रेसिपी आहे। घरातीलच काय शेजारचेही विचारतील, एवढे भारी पापड झालेले आहेत, अगदी बॉबी सारखे, तांदळाच्या पापडापेक्षाही भारी हे पापड झालेले आहेत। चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी प्रिया, युनिक रेसिपी विथ प्रियामध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर मी ही एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर इथे 250 ग्रॅम असा हा साबुदाणा आहे। तर रात्रभर आपण भिजत घालून घेणार आहे। तर हा साबुदाणा व्यवस्थित असा हाताने चोळून 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। असं हे बघा, हाताने असं मॅश करत हा साबुदाणा धुवायचा आहे। याचा जो व्हाईट असा डस्ट असतो वरचा, तो पूर्णपणे आपण काढून घेणार आहोत। व्यवस्थित असा साबुदाणा धुतला की तो छान असा तयार होतो। दुसऱ्या दिवशी व्यवस्थित असे दाणेदार असा साबुदाणा आपला तयार होतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, हे बघा, पांढरं जो पाणी आहे ते खूपच प्रमाणात आहे, ते आपण काढून घेतलेलं आहे। 3 ते 4 पाण्याने आपण हा साबुदाणा व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता शेवटी हा साबुदाणा बुडेपर्यंत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून मी ओव्हरनाईट हा साबुदाणा भिजत घालून घेणार आहे। जर तुम्हाला लगेच करायचे असतील तर 2 ते 3 तास फक्त पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजत घातला तरी हा खूप छान असा तयार होतो। तर हे बघा, मस्त असा दाणेदार हा साबुदाणा तयार झालेला आहे। तर आता घ्यायचा आहे कुकरमध्ये घालायचा आहे सर्व हा साबुदाणा। तर ही एवढी इझी रेसिपी आहे ना की यासाठी एक्स्ट्राचा वेळ घालवायची अजिबात गरज नाही। आता मी हा कुकर लावलेला आहे आणि कुकर शिट्ट्या होऊन थंड होईपर्यंत माझा संपूर्ण स्वयंपाक देखील झालेला आहे। त्यामुळे असं इतर साबुदाण्याच्या पापडला कसं हटायची ह्याची गरज असते, तशी अजिबात गरजच नाही या रेसिपीमध्ये काहीच। तर आता हा सर्व साबुदाणा मी कुकरमध्ये घालून घेतलेला आहे। आता त्याचबरोबर आता इथे घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे बटाटे। जर तुम्ही बटाटे स्किप केले ना तरी काहीच हरकत नाही, पण बटाट्यामुळे खूप छान असं बाइंडिंग येतं आणि आपले पापड अप्रतिम असे तयार होतात। तरी मी ते 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, त्याचे असे साले काढून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे व्यवस्थित असे कट करून आपण या कुकरमध्ये घालून घेणार आहोत। तर आतापर्यंतच ही रेसिपी युनिक वाटते ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसतील। आणि सर्वात महत्त्वाचं, मी एकही रेसिपी सक्सेसफुली झाल्याशिवाय मी दाखवत नसते, त्यामुळे माझ्या रेसिपी नक्कीच विश्वास ठेवून तुम्ही ट्राय करून बघा। एकही रेसिपी फेल जाणार नाही आणि अगदी काम वाचेल अशा रेसिपी मी दाखवत असते। महिलांना भरपूर कामं असतात, यासाठीच वेळ काढणं शक्य नसतं, त्यामुळे या उन्हाळा कामाच्या रेसिपीसुद्धा मी अगदी शॉर्टकटमध्ये म्हणजे असे दाखवलेले आहेत। चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा। उन्हाळा कामाच्या बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा अशा पटकन झटपट अशा होतील अशा सर्व रेसिपी आहेत। तर नक्कीच बघा चेक करून। तर आता हे बघा, इथे आपण सर्व बटाटे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे 2 बटाटे साले काढून व्यवस्थित असे हे कट करून घेतलेले आहेत। आता हे काय करायचं आहे, आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे कसंही कट केलं तरी काहीच हरकत नाही। हे बघा, बारीक बारीक असे कट मारून घेतलेले आहेत। आता याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बटाटे। याचा जो पांढरापणा असतो तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत। हे बघा, आता एका भांड्यामध्ये हे बघा व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि हे बटाटे स्वच्छ धुवून इथे मी घेतलेले आहेत। आता हे या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर ज्या वाटीने साबुदाणा मोजलेला आहे ते प्रमाण व्यवस्थित बघून ठेवायचं आहे बरं का, त्याच वाटीचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे। तर आता हे बघा, 1 वाटी साबुदाणा आपण घेतलेला होता, हीच वाटी होती। तर आता याच पद्धतीने इथे आपण 2 वाटी पाणी घालून घेणार आहोत। तर 2 वाटी पाणी एकदम पुरेसं आहे। या 2 वाटी पाण्यामध्ये ही आपली रेसिपी व्यवस्थित पार पडेल। तर आता इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर इथे मी सेंधव मीठ आहे माझ्याकडं, ते मी घालून घेतलेलं आहे। 1 ते सव्वा चमचा घातलेला आहे। मिठाचं प्रमाण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। ज्या उन्हाळा कामाच्या रेसिपी असतात त्या वाळल्यानंतर मीठ जास्त लागतं, त्यामुळे सुरुवातीलाच मीठ थोडंसं कमी करूनच घ्यायचं आहे। आता हा कुकर ठेवायचा आहे गॅसवर आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे, एक उकळी फुटेपर्यंत फक्त। तर इथे तुम्ही पाहू शकताय 2 ते 3 मिनिटातच अशी व्यवस्थित असे उकळी इथे फुटलेले आहेत। मीडियम फ्लेमचा आपण गॅस ठेवलेला आहे आणि यावर ही व्यवस्थित अशी उकळी काढून इथे घेतलेली आहे। तर हे बघा, असं हलवत व्यवस्थित अशी उकळी काढून इथे आपण घेणार आहोत।
आता या कुकरला आपण झाकण लावून घेणार आहोत आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि जास्त वेळ शिट्ट्या काढायच्या नाही, 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. आरामात 15 मिनिटमध्ये 2 शिट्ट्या होतात. तर आता ह्या 2 शिट्ट्या आपण इथे काढून घेणार आहोत. जर शिट्टी झाली नाही तरी 15 मिनिटमध्ये गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस थंड करून घ्यायचा आहे. कुकर अजिबात गडबड करायची नाही. तर आता या 2 शिट्ट्या काढून आपण इथे कुकर थंड करून म्हणजे वाफ काढून अशी घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा एकदम मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्टसर असं झालेलं आहे, अजिबात पाणी नाही. तर इथे तुम्हाला दिसतच असेल, हे बघा किती घट्ट असं हे झालेलं आहे. जर तुमचं पातळ असेल ना मिश्रण हे अजून, तर तुम्ही थोडासा वेळ गॅस चालू ठेवून हे मिश्रण थोडंसं याची वाफ काढून पाणी कमी करून घेऊ शकता आणि असं घट्टसर बॅटर तयार करू शकता. तर थोड्या प्रमाणात हे असं सर्व बॅटर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा किती स्मूथ अशी ही प्युरी तयार झालेली आहे. खूपच स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. यामध्येच आता थोडंसं घालून घेते मी आणि जेवढं या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत आहे इथपर्यंत हे मिश्रण घालून आपण बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा बटाटा आणि साबुदाणा उपवासाची रेसिपी आहे. यामध्ये सेंदव मीठ घातलेलं आहे मी 1 चमचा. त्यानुसार तुम्हाला जर यामध्ये एक्स्ट्राचे जे घटक घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, म्हणजे मिरची घालू शकता किंवा तुम्हाला उपवासाला जिरे ओवा चालत असेल तर तुम्ही ते घालू शकता. या स्टेपला घालायचं आहे शेवट घालायच्या वेळी, म्हणजे जिरे असे अख्खे या पापडमध्ये दिसतात. तर हे बघा खूप छान असे इथे पापड झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. तर मी इथे सिम्पली अशी व्हाईट पापड तयार केलेले आहेत. तर हे पळीच्या साह्याने असे सोडून घ्यायचे आहेत आणि असं व्यवस्थित असं गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोल आकारामध्ये हे पापड आपण इथे तयार करून घेणार आहोत. एकदम थंड नाही आणि जास्त गरम नाही असं आपण इथे पापडचं हे बॅटर डायरेक्ट असं या पॉलिथिन पेपरवर घालून घेतलेलं आहे. तर हे बघा इथे भरपूर असे आपले पापड तयार झालेले आहेत. तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. खूप छान इथे सर्व पापड तयार झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा एकदम ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात. घालताना किती असे जाड होते, पण वाळल्यानंतर एकदम असे ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात. तर इथे एका दिवसातच हे पापड वाळलेले आहे. उन्हाळा खूप आहे त्यामुळे सकाळी घातलेले पापड संध्याकाळपर्यंत हे बघा 4पर्यंतच हे असे वाळलेले आहेत. तर मी तुम्हाला आजच हे पापड तळून दाखवते. तर इकडे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता तेल छान गरम झालं आहे. आता ते आपण चेक करून पाहूयात एकदा तेल कसं गरम झालं ते, आणि त्यामध्ये हे पापड आपण तयार करून घेऊयात. तर हे बघा एक तुकडा घालून घेते तेलामध्ये. तर हे बघा मस्त असं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत. तर तुम्हाला समजेलच एवढे बॉपीसारखे हे पापड तयार होतात ना की खूपच भारी म्हणजे माझ्या घरात तरी सर्वांना एवढी रेसिपी आवडली ना, म्हणजे म्हाताऱ्या माणसांना ज्यांना दात सुद्धा नसतील ना ते सुद्धा हे पापड अतिशय सोयीस्करपणे खाऊ शकतात. अगदी जिभेवर टाकताच विरघळतात असे हे पापड तयार होतात, ते सुद्धा साबुदाणे बटाट्यापासून. किती सुंदर पापड झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. ज्यांना साबुदाण्याच्या पापडमध्ये जो साबुदाणा राहतो तो कचकच करतो ते जर आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही पापड करून बघा. खूप सुंदर असे तयार होतात. आणि नवरात्र असतं आपल्यात, उपवास असतात वेगवेगळे, तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच फॉलो करा. खूपच छान असे हे पापड तयार होतात. तर आता खरंच तुम्हाला जीव तोडून सांगितलेलं आहे की हे पापड खूप छान होत आहेत, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा आणि मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबातही विसरू नका की तुम्हाला हे पापड कसे वाटले आणि घरातल्यांना हे पापड कसे वाटले. चला तर आता उद्या आपण पुन्हा अशाच भेटूया नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. वाळवण रेसिपींची सिरीज चालू केलेली आहे, त्याचा नक्कीच आनंद घ्या. याच पद्धतीने एकदम सिम्पलीमध्ये मी रेसिपी करून दाखवते. अगदी झंझट नाही, जास्त वेळ जात नाही, त्यामुळे तुम्ही हे पापड लगेच झटपट तयार करू शकता. जर कोणी नोकरीला जात असेल ते सुद्धा ह्या पटकन पापड तयार करू शकता. विकत आणायची काहीच गरज नाही. घरच्या साहित्यामध्ये पटकन असं हे पापड तयार होतात आणि वेळही खूप कमी लागतो. चला तर बाय बाय. उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश, त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.